नमस्कार, आशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या हरभऱ्याची भाजी। एकदम सोप्या पद्धतीने कुकर मध्ये बनवूया। जास्त वेळ लागत नाही आणि ही भाजी खाण्यासाठी खूप छान टेस्टी लागते। गावरान हरभऱ्याची भाजी आपण इथे बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, आपण इथे मोठी वाटी भरून गावरान हरभरे घेतलेले आहेत। ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले। हरभरे बुडतील इतपत आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि सकाळी पाण्यामधून काढून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता पाण्यामधून आपण हे काढून घेतलेत एक ताटामध्ये। गॅसवरती आपण कुकर ठेवून घेतलेला आहे। याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी छानपैकी तडतडून द्यायची आणि याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे। तर अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत। आता काही खडे मसाले घालून घेऊयात। दालचिनी, मसाला विलायची, हिरवी विलायची, तेजपत्त्याचे पानं, 2-3 लवंगा घातल्या, 2-3 मिरे घालून घेतलेत। खडे मसाले घातल्यानंतर भाजीला छान टेस्ट येते। चिमूटभर हिंग घालून घेतलाय आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती घालून घेतली। फ्रेश लसूण सोलून घेतला, अद्रक घेतलं आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आणि 1 चमचा घालून घेतलाय। छान फ्लेवर उतरेल भाजीमध्ये। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहे ते घालून घेऊया। कांदा घालून घेतल्यानंतर छानपैकी आपण एकत्र करून घेऊया। गॅस इथे मीडियम ठेवलेला आहे। मीडियम गॅसवरती आपण हा कांदा एकत्र करून घेतलेला आहे। जास्त लालसर केलेला नाही। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आणि त्याच्या देखील बारीक अशा फोडी करून घेतल्या, ते देखील घालून घेतलेले आहेत। आता हे छानपैकी एकत्र करून घेऊया। गॅस मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपण आता हे चांगलं परतवून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने कुकर मध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे। जास्त वेळ लागला नाही किंवा जास्त पसारा नाही किंवा जास्त भांडी भरवायचं सुद्धा काही टेन्शन नाही आणि आपण वेगळे उकडून घेतलेले नाहीत। कुकर मध्येच आपण हे सगळं व्यवस्थित असं एकत्र शिजवून घेतले। आता याच्यामध्ये मी मसाले घालून घेतले। तर मसाल्यामध्ये हळद पावडर, रोजच्या भाजीचा मसाला, धना पावडर आणि लाल तिखट घालून घेतले। मसाले तुम्ही कमी अधिक करू शकता। आता मसाले घालून घेतल्यानंतर करपू नये म्हणून अगदी आपण याच्यामध्ये छोटेसे 2-4 चमचे पाणी घालून घेतले आणि एकत्र करून घेतले। मस्तपैकी याची ग्रेव्ही तयार होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली इथे झालेली आहे। ग्रेव्ही छानपैकी तयार झाली की याच्यामध्ये भिजवून घेतलेले हरभरे घालून घेतलेले आहेत। गॅस कमीच ठेवलेला आहे। हरभरे घालून घेतल्यानंतर 3-4 मिनिट आपल्याला छानपैकी मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे। एकत्र करून झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेऊया आणि 3-4 मिनिट मसाल्यामध्ये छानपैकी आपण परतवून घेऊया। तर 3-4 मिनिटांमध्ये मी छानपैकी ते हरभरे मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आपली ग्रेव्ही देखील खूप छान झालेली आहे। तरी देखील छानपैकी सुटलेली आहे। आता एकत्र करून झाले की आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। किती भाजी बनवायची त्यानुसार आपण इथे पाणी घालून घेऊया। जास्त पाणी घालायचं नाही कारण की पटकन होतं। कुकर मध्ये करतोय आपण ही भाजी, त्याच्यामुळे जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला जर अगदी मसाल्यामध्ये जर बनवायची असेल तर कमी पाणी घाला आणि थोडासा रस्सा धरायचा असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला। आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। कुकरचं झाकण बंद केलंय। कमी गॅसवरती आपण आता याच्या 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता गॅस कमी ठेवला आणि कमी गॅसवरती याच्या मी 6 शिट्ट्या करून घेतल्या। मस्त असे याच्यामध्ये हरभरे शिजलेले आहेत। आपण चेक करूया आणि एकदम मस्त अशी ग्रेव्ही मधली हरभऱ्याची भाजी आपली तयार झाली आणि हरभरे सुद्धा मस्त असे इथे मऊसूत शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकता कमी गॅसवरती इथे मी 6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आता पुन्हा याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त अशी हरभऱ्याची भाजी आपली ग्रेव्ही मध्ये तयार झालेली आहे। अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। खूप सोपी आहे। कुकर मध्ये झटपट भाजी तयार होते। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।